आकाश. आणि हा मात्र वाईट बॉल. स्क्वेअर चेंडूने सुरुवात झाली आहे. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा खातं उघड केली आहे. अवांतर धावेने वाईट बॉल. आकाशचा पुढचा चेंडू. हा मात्र सुंदर चेंडू. चांगला कमबॅक केला. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर टाकलेला हा चेंडू फलंदाजाला सहजासहजी फटके मारू देणार नाही. चांगला हा गोलंदाज आहे. सलामीचा गोलंदाज आपल्या संघासाठी चांगलं काम करतोय. इथे फलंदाज शफल झालाय. त्यापुढे पुन्हा वाईड बॉल. स्क्वेअर चेंडू. अवांतर रुपयाची नक्की धाव मिळते. स्ट्राईकला असलेला फलंदाज सागर. धावसंख्या 2. दोन्ही अवांतर धावा आलेल्या आहेत. पुन्हा प्रहार केला. सुंदरसा फटका. कव्हर ड्राईव्ह. अगदी सुरेख फटका. अप्रतिम फटका. अलंग द कार्पेट चटई क्षेत्र समांतर चेंडू येतोय. कव्हर सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र फलंदाजाने आपलं खातं उघडलंय. सुरुवात केली आहे चौकाराने. हम भी किसी से कम नाही असं दाखवून दिलंय. डीप क्रीजचा वापर केला. बॅकफुटला गेला आणि पंच केलाय. असे सुरेख असा फटका चेंडू पण पाहतोय. सीमारेषा घरंगळत गेलाय आणि हा मिळतात 4 धावा. आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. हा लो फुल टॉस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक गुंगारा देऊन पुढे येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला आडवा येतोय. चेंडू पकडतो. पुन्हा फेकीपर्यंत पाहतोय आपण. या 2 धावा सुंदर अशा रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या 8 या आकड्यावर पोहोचताना पाहतोय आपण. धावसंख्या 8. हेम्स विलाची पडली आहे. इंडियन योद्धाशी गाठ. कोणत्या संघाचा होईल विजयाचा थाट. पाहूयात पुढचा चेंडू. हा लो फुल टॉस. इथे मात्र प्रहार केला आणि हा वेगवान फटका. बिग हिट केलाय. पाहूया काय येते. वन बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. सुंदर फटका. धावसंख्या पोहोचली 12 या आकड्यावर. 12चा पुन्हा एकदा आपल्याला इथे उल्लेख करावा लागतोय. आणि हा मात्र सुंदर चेंडू. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज आकाशाने. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय आपण. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाजूला आहेत. हा सुंदर चेंडू. खुला टप्प्याचा हा चेंडू हलक्या त्याने खेळायचा प्रयत्न केला. सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आकाशकडून पाहिलं आणि निर्धाव चेंडूने षटक नंबर 1 ची सांगता होताना पाहतोय. 1 षटक पूर्ण 12 धावा. 12 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर ऑफ द पॉवर प्ले. यानंतरचा सामना असणार आहे छावा 11 वर्सेस अल मदिना 11. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर ग्राउंडवर यायचं आहे आणि आल्याचं इथे रिपोर्ट करायचं कमेंट्री बॉक्सला. बॉलिंग मार्कवर आहे श्रीधर. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं घेऊन आला श्रीधर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातो का पाहूयात. एक आहे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. दुसरा आहे वाईडिश लॉंग ऑफला. श्री बॉलिंग मार्कवर आहे. पहिला खोटपाय चेंडू. औषध सुंदर चेंडू. वेगवान चेंडू हाताळला आहे. चांगला काम एष्टी मागे. आणि श्री एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे. हेम्सविला अँड फॉरेस्ट ब्रिजिन 11 या संघाचा आपल्या संघासाठी आपलं योगदान देतोय.
सुंदर चेंडू हाताळला पुन्हा एकदा. आणि हा सुंदर चेंडू हाताळला श्री. व्हॉट अ बॉल इट इज. मिडल स्टंप उखाडली गेली आहे. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा, पहिला झटका, पहिला बळी, पहिला अडसर दूर केला श्रीने. सुंदर चेंडू हाताळला. पहा फलंदाज शफल झाला होता पाहिलाय आणि हा फुलर रेंजचा चेंडू इथे मात्र मिडल स्टंपवर आदळलाय. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहतो आपण. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय श्री आणि यशस्वी गोलंदाज श्री. नवीन फलंदाज ऋषी. हा सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस उसळी घेणारा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपण श्रीच्या माध्यमातून पाहतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मात्र कट केलाय चेंडू. डोक्यावरून चेंडू जातोय. पॉइंट्स कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. वॉट अ फिल्डिंग. टाळ्या वाजवा एफर्ट साठी. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे धाव मिळते किती. एक धाव, केवळ सिंगल. इथे मात्र म्हणून म्हणतात की वेळेच्या अगोदर विजयाचं आनंद साजरा करू नये. इथे मात्र चौकार जाईल या आशेपायी इथे मात्र सिंगल घेतले. हा सिंगल नक्कीच फायद्यात पडलाय. मोठा फटका येतोय. बिग हिट. सुपर षटकार. 6 धावा. सागरच्या बॅटमधून हा षटकार. गगनचुंबी उतुंग खनखनी दणदणीत षटकार. 6 धावा. सफल झाला फलंदाज आणि रडार मध्ये हा चेंडू होता. इट वॉज इन द आर्क आउट ऑफ द पार्क फॉर मॅक्सिमम 6 रन्स. आणि अशा प्रकारचे चेंडू नक्कीच फलंदाजाला एक पर्वणी असते. सुंदर कनेक्ट केलं. टाइम करायचं होतं चेंडूवर. अगदी सरळ बॅटने खेळला हा फटका. गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ आला तो सीमारेषा पार आणि षटकार मिळाला. आणि या 2 षटकांती धावसंख्या होते 19. शेवटच्या चेंडू जो षटकार आला त्याच्यामध्ये या षटकाची दशा आणि दिशा बदलून ठेवली. अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलं होतं श्रीने. परंतु हा षटक थोडंसं महागडं करून गेला. 7 धावा नक्कीच या षटकात आल्या गेल्यात. याच्यापूर्वी एकच धाव आली होती. एक विकेट मिळवली होती श्रीने. तर त्यानंतर हा षटकार नक्कीच उपयोगात येतोय. बॉलिंग मार्कवर पाहूयात कोण येतं. नवीन गोलंदाज. पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण विस्ताराचा त्वरा करा. लवकरात क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बॉलर नेम आकाश. वैयक्तिक दुसरं. सांघिक तिसऱ्या गुणाला आकाश. थोडा त्वरा करायची विनंती असेल. 30 मिनिटाचा अवधी सुरू झालेला आपला. 30 मिनिटात इनिंग पूर्ण झाली पाहिजे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. जसं चांगला प्रहार केला आहे. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक त्यांना डीपला. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा फेकी करेपर्यंत पाहतोय आपण. या 2 धावा. थ्रो थोडासा वाईड होता आणि ह्याचा ओव्हर थ्रो रूपांतर केलं. 3 धावा पूर्ण झाल्या आहेत. सुंदर रनिंग मिडून विकेट. चांगला इथे ताळमेळ आहेत.
सुंदर असं प्रेझेन्स ऑफ माइंड यूज केलं गेलंय, समंजसपणा दाखवलाय फलंदाजाने आणि या 3 धावांनी धावसंख्या 22 या आकड्यावर पोहोचते. इंडियन योद्धाचे संघमालक यश शिंदे यांचं ग्राउंडवर आगमन झालेलं, त्यांचं सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने. हा मोठा प्रहार केलाय आणि संघमालकाला पाहून फलंदाजाने मात्र मोठा फटका लगावलाय. षटकार 6 धावा. इथे मात्र शुभ आगमन होतं संघमालकाचं. शिंदे यांना सलामी दिली षटकाराने. फलंदाज आहे सागर. इथे मात्र पुढे सरसावला पदर आली तर दाखवले सुंदर असा फटका. आणि हेम्सविला या संघाचे संघटक आहेत हेमंत बावळेकर, प्रवीण बावळेकर आणि दिनेश बावळेकर यांचे सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे संदीप जाधव यांचे सहर्ष स्वागत असेल क्रीडांगणावर. इथे आता मात्र प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. महाबळेश्वरचं पोलो ग्राउंड. पुन्हा मोठा प्रहार केला. इथे मात्र पाहूया चेंडू उंच हवेत अंतर कापू शकतो का? येस इट इज. बिग हिट. दुसरा षटकार जो या षटकातला. बिग 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 सुपर षटकार. 6 धावा. इथे म्हणावं असं वाटेल की फटक्यात होतं वजन. धावा मिळाल्यात 6 अर्धा डझन. पुढे सरसावला पदरली तर दाखवले. पुन्हा प्रहार केलाय गोलंदाजावरती आकाश. इथे मात्र समाचार घेतला जातोय, खरपूस समाचार घेतला जातोय तो मात्र सागर कडून. आणि बॅटची कडा यावेळेस क्षेत्ररक्षण संधी निर्माण केली जाते. पाहूया. ओ स्लो थ्रो आला आणि एक धाव पूर्ण केली. क्विक सिंगल एक छोटी धाव घातली गेली आहे. सागर आणि आकाश या नावाचा विचार केला. सागर म्हणजे समुद्र, आकाश म्हणजे वर आणि सागर म्हणजे खाली. तर पृथ्वीच्या खाली आणि पृथ्वीच्या वर असा हा सामना सुरू आहे. आणि इथे मात्र सागर आकाशच्या चेंडूला आकाशाची सफर करवतोय. 2 षटकार उत्तुंग लगावलेत. पाहूयात स्ट्राईकला आता असेल तो ऋषिकेशने शफलून खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू हवा तसा बॅटवर आला नाहीये आणि सिंगल धाव मिळते. आणि सिंगल धावाने धावसंख्या पोहोचली 36 या आकड्यावर. 3 षटक पूर्ण 36 धावा. 36 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स. आणि ते 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. ड्रिंक्स ब्रेक म्हटलं की इथे मात्र नावाचा तो ड्रिंक्स ब्रेक असेल. जे प्लॅन चेक केले जातात ABC, त्याप्रमाणे जे काय आपण निर्णय घेणार त्याची इथे अंमलबजावणी केली जाते का, कशाप्रकारे केली पाहिजे याचं डिस्कशन, याचं खलबतं, याची चर्चा इथे केली जाते. आणि या 2 मिनिटाच्या निर्णयाने विचाराने तो अंमलात आणल्याने नक्कीच यश नक्की मिळू शकतं आहे. 2 मिनिटाचा अवधी आहे ड्रिंक्स ब्रेकसाठी. चर्चा सल्ला मसलत इथे चालू आहे. चला टाइम अप. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर. 3 षटकांती 36 धावा झाल्यात. अर्थ जर आपण सरासरी काढली तर 12 ची सरासरी आहे. आणि इथून पुढे प्रोजेक्टेड स्कोर सांगायचा म्हटलं एक अंदाजाने धावसंख्या किती होऊ शकते, तर अशाच प्रकारे फलंदाजी सुरू राहिली तर मात्र 72 धावांपर्यंत मजल मारले जाऊ शकेल. म्हणजे या 72 धावा होतील का त्याच्या पुढे धावा जातील की त्या अगोदर रोखरच जाईल फलंदाजांना, ते मात्र आता आव्हान असणार आहे गोलंदाजाकडे. हेम्सविला अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11 या संघाचा जो निर्णय होता फिल्डिंग करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा, गोलंदाजी प्रथम करण्याचा, तो थोडासा निर्णय उधळून लावलाय. तो मात्र फलंदाजांनी इंडियन योद्धाच्या धावसंख्या 36 वर गेलेली पाहतोय आपण. बॉलिंग मार्कवर येतो तो मात्र गणेश वैदिक. पहिलं संघासाठी 14 षटक घेऊन गणेश आलेला आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंप अवेळेपासून ठेवलाय, कव्हर्समध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. 1 धाव पूर्ण होईल आणि एका धाव समाधान मानावं लागतं. आणि हा ओव्हर थ्रोबद्दल बॅकअप मिळाला आहे.
केवळ एक धाव, धावसंख्या 37. आणि या एका धावेने सागर स्ट्राईकवर येतोय. आक्रमण करणारा सागर एक आक्रमक फलंदाज आहे. चांगला चेंडू टोलवला जातोय. नजर बसवल्या चेंडूवर सागरने 11 चेंडूमध्ये 29 धावा कुटायचं काम केलंय आणि आपल्या संघासाठी भरपूर योगदान देतोय. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी मस्ट विन मॅच. हा पुन्हा प्रहार केलाय. खोलवर डब्याचा हा चेंडू पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण जाते. चांगले क्षेत्ररक्षण यावेळेस लॉंग ऑनला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी गणेशकडून पाहतोय आपण. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. महत्त्वपूर्ण असेल हे षटक. धावा रोखाव्या लागतील, धावांचा वेग कमी करावा लागेल. महत्त्वपूर्ण असेल विकेट घेणं, ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल संघासाठी. पाहूयात पुढचा चेंडू गणेशचा, मारा करेल तो ऋषिकेशसाठी. शफल झाला. ऋषिकेशने ते कनेक्ट केलाय. चेंडू मात्र जातो फाईन लेग, सीमा रेषा पार. मिळतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. धावसंख्या पोहोचले 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन द बोर्ड. बॅकफुटला गेलाय, क्रीजचा पूर्ण वापर केला आणि चेंडू सुंदरसा कनेक्ट केला ऋषिकेशने. यावेळेस मात्र असं म्हणतात की ढवळाच्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. आणि इथे गुण लागला ऋषिकेशला. सागरची खेळी पाहून त्याने सुद्धा चौकार लगावलाय. सुंदर फटकेबाजी पाहतो आपण. इथे मोठा प्रहार करायचा प्रयत्न, इथे फटका फसतोय, त्याच्या खाली येतो आणि झेल टिपला जातोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये हा झेल टिपला गेलाय. अतिशय सुरेख झेल टिपला आणि इथे रिवेंज घेतला, बदला घेतला गेला. 1 तेरी 1 मेरी चलती रहेगी दुनियादारी. गणेश मात्र विकेट नंबर 2 धक्का दुसरा दिलाय तो इंडियन योद्धाच्या संघाला. आता नवीन फलंदाज येतो मात्र अजय. संघनायक स्वतः येतोय फलंदाजीसाठी. अजय कशा प्रकारे इथून पुढे गेरअप करेल, ही धावसंख्या पुढे जाईल. यानंतर होणार सामना छावा 11 वर्सेस अल मदीना 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण त्वरित ग्राउंडवर यायचं आहे. आपण आल्याची नोंदणी किंवा रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकला आपला टॉस केला जाईल. या सामन्यातले 14 षटक सुरू आहे. धावसंख्या 42, 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत 4थ्या षटकात. चला फलंदाज त्वरा करा, लवकरात लवकर आपण क्रीजवर पोहोचायचं आहे. धावसंख्या 42 नक्की पोहोचवली गेली आहे. त्यानंतर विकेट मात्र मिळवले गणेशने. एक ब्रेक थ्रू मिळून दिला, ज्यासाठी संघनायकाने चेंडू गणेशला सोपवला. तो मात्र विश्वास संघनायका सार्थ ठरवला. गणेशने विकेट घेतली आहे. पाहूयात पुढचा चेंडू. बॅट चिकडा लागते. चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शॉर्ट थर्ड मॅनला एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने धावसंख्या मात्र पुढे जाईल. 43 या आकड्यावर. अजयला शांत ठेवण्याचं काम गणेशने केलंय. एक धाव खर्च केली आहे. स्ट्राईकला पुन्हा येतोय सागर. एक धमाकेदार फलंदाज आहे सागर. 12 चेंडूमध्ये 30 धाव कुटायचं काम केलंय. स्ट्राईक रेट 200+ असलेला हा खेळाडू आहे. इथे मात्र प्रहार केलाय, शफल झाला होता. डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, तो बंद. एकच धाव पूर्ण होत आहे. चांगली फेकी होताना पाहतोय आपण. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात आहे 44 या आकड्यावर. चांगलं षटक म्हणावं लागेल. चांगलं षटक हाताळलं गेलंय. छत्तीस धावा होत्या 3 षटकांत. त्यामध्ये 44 झाल्यात. 8 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. माफ करा, षटक संपलेला आहे. 4 षटक पूर्ण, 44 धावा. स्ट्रायकर पुन्हा सागर असणारा बॉलिंग मार्कवर आहे. श्री वैयक्तिक दुसरं सांघिक 5 षटक घेऊन तयार. राईट आर्म वर विकेट मारा करेल सागरसाठी. सागर एक अनुभवी फलंदाज या सामन्यातला, या खेळपट्टीवरचा. पुढे सरसवला सरळ असा चेंडू. ओव्हरपिचचा चेंडू कव्हर्समध्ये खेळला गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केलाय दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. पाहूयात श्री इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून देईल का संघाला. महत्त्वपूर्ण असेल विकेट घेणं. दोन्ही फलंदाज एकाच एक वरचढ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला पाहतोय आपण. अकुटप्पा चेंडू. इथे मात्र सुंदर चेंडू हाताळला गेलाय. गुड लेन टाकलेला हा चेंडू उसळी घेतोय आणि एक सुंदर चेंडू सुरेख लाईन आणि लेन टाकलेला चेंडू. अचूक टप्पा आणि योग्य लाईन दिशा
असं इक्वेशन जर पाहिलं तर डॉट बॉल होतोय. समीकरण नक्कीच आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन, योग्य दिशा म्हणजेच डॉट बॉल. पुढचा चेंडू श्री मारा करेल तो सागरसाठी. सागर तयार. या ओव्हरपी चेंडू प्रयोग केलाय. कव्हर्समध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. एकदा पूर्ण होत आहे आणि एका धावेने धावसंख्या पूर्ण झाली ती मात्र 47 या आकड्यावर. 47 रन्स. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय श्रीने. सिंगलमध्ये डिलिंग केलं गेलंय. एक डॉट बॉल सुद्धा काढलाय. हा स्लोडी टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस गेलाय. चेंडू फलंदाज मात्र तयार नव्हता या फुल टॉससाठी आणि इथे मात्र प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू गेला. एकदा पूर्ण होत आहे आणि सुंदर षटक हाताळले. टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. सुरेख गोलंदाजी केली आहे. कौतुक नक्कीच करतो मी गोलंदाजाचं. धावसंख्या होत्या 48. 2 चेंडू शिल्लक असतात 5व्या षटकातले. स्ट्राईक लावतोय सागर. अकुटा चेंडू. इथे मात्र प्रहार करायचा प्रयत्न. सुंदर झेल टिपला फाईन लेग मध्ये. शॉर्ट फाईन लेगला उत्कृष्ट काम. मोठी विकेट मिळते. मोठा मासा लावलाय श्रीने. सागर मात्र तंबूच्या दिशेत चेंडू होता हवेत. घेतला कवेत. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेत येताना पाहतोय आपण आणि ही विकेट नंबर 3. महत्वपूर्ण विकेट मिळवले. धावांचा वेग नक्कीच कमी केला गेलाय. धावसंख्या स्थिरावली 48 यावर. तिसरा झटका आणि मोठी विकेट. पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न होता. बाउन्सर टाकला. एक तीखी गेंद डाली थी और उसपे ये विकेट मिलता. अच्छा कैच लपक लिया वहां पे शॉर्ट फाइन लेग पे. नवीन फलंदाज तेजस. आपले डोळे आणि हाताचं समीकरण लावलं. योग्य वेळेस उडी मारली क्षेत्ररक्षकाने आणि शॉर्ट फाईनला हा झेल अप्रतिम टिपला गेला. तेजस आलेला प्रहारकाची संधी आहे आणि इथे मात्र ते करावं लागणार आहे. परिस्थिती तशी आहे आणि इथे एक धाव पूर्ण सुद्धा प्रयत्न होताना पाहतोय आपण आणि इथे मात्र धावचित्र आउट. तेजसला मात्र धावचित व्हावं लागतंय. अजयसाठी आपली विकेट, संघासाठी आपली विकेट दिली आहे. बलिदान दिलंय तेजसने. षटक नंबर 5 पूर्णत्वास गेल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती मात्र 50. संघाचा अर्धशतक झाले. 4 गडी बाद झालेत. शेवटचे 6 चेंडू जिथे 72 धावांची मजल मारणार होती तिथे मात्र 50 धावा झाल्यात. 60 होणं मुश्किल होतं का पाहूयात. 65 पर्यंत धावसंख्या गेली तर नक्कीच एक फायटिंग टोटल असेल. डिफेंडिंग टोटल असणार आहे 49. चुकीची दुरुस्ती करूयात. 49 रन्स. नवीन फलंदाज राज. चला नो टीम मीटिंग्स प्लीज स्टार्ट द मॅच. शेवटचं 6 चेंडू. धावसंख्या 49 झाली आहे आणि पुढचा सामना छावा 11 वर्सेस अलमदीना 11. दोन्ही संघाचे संघनायक कृपया आपण टॉससाठी मंचावर यायचं आहे. संघनायक आणि संघमालक असेल त्यांनी सुद्धा यायचं आहे. विनंती असेल आपल्याला. बॉलर नेम प्लीज. वैभव. बॉलिंग मार्ग तो वैभव. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं हानामारीचं निर्माणीचं षटक. इंग्लिशमध्ये ज्याला डेथ ओव्हर म्हणतात असं हे षटक असणार आहे. फलंदाज मात्र प्रयत्न करेल मोठे फटके मारण्याचा. धावसंख्या वाढवण्याचा आणि स्ट्राईकवर आहे तो अजय नाईक नावाजलेला खेळाडू आहे. संघनायक आहे. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा काढणार. क्षमता नक्कीच आहे या खेळाडूने. कशा प्रकारे या खेळाडूला चेंडू हाताळला जाईल पाहूयात. स्लो डिलिव्हरी. पहिला चेंडू अतिशय योग्य लाईन टाकलाय. इथे मात्र दिशा दिली आहे चेंडूला. वेग कमी होता. वेग काढून घेतलाय फलंदाज मात्र चेंडू समजला नाही आहे. गुंगार दिलाय चेंडूने आणि हा डॉट बॉल येतोय. छावा 11 या संघाचे संघमालक शरदजी बावळेकर यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे अलमदीना या संघाला विनंती असेल संघनायक आणि संघमालक आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचंय. यावेळी चांगला प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षणात आहे. पाठपुरा करतोय परंतु चेंडू अडवला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय आणि धावा किती मिळतात पाहूया. दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात.
हा मात्र व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू औषध औष्टम इथे मात्र खॉफ दरारा फलंदाजा नक्कीच आहे. गोलंदाजा प्रयत्न करेल तो विकेट घेण्याचा, चेंडू निर्धाव टाकण्याचा पाहिजे. पुढचा चेंडू वैभव मारा करेल तो अजयसाठी. इथे पुन्हा चांगला सुरेश चेंडू हाताळला औषध ऑप्शन चेंडूपासून दूर ठेवला. एकदा पूर्ण केला, दुसरीचा प्रयत्न होताना दिसतोय, पाहूया. आणि ही धावचित रन आउट होतोय फलंदाज. अल्मदीना संघनायक आणि संघमालक कृपया आपण मंचाशी संपर्क करायचा टॉससाठी. इनिंग ब्रेकला आपला टॉस केला जाईल. अल्मदीना 11. नवीन फलंदाज मंथन, पाहूया अजय. इथे मात्र प्रयत्न करतोय पण चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत झाला. धावसंख्या स्थिरावली आहे 53 या आकड्यावर. चांगलं कमबॅक केलं ब्रेक नंतर हेम्सविला या संघाने. इथे पुन्हा प्रहार केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गॅप मध्ये येतोय. चेंडू मात्र जातोय वन बाउन्सी मारीशा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. पुढे सरसावला फलंदाज आणि यावेळेस मात्र चांगला प्रहार केला, कनेक्ट केला. धावसंख्या 57 कडे पोहोचवली आहे. सुंदर फटका कव्हर आणि वाईड लॉंग ऑप्शन मधून गेला हा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषा पार. चौकार. गुटाबाई चेंडू प्रहाराचा प्रयत्न, फटका फसलाय, उंच गेला, नोमॅन्स लँडला पडतोय. एकदा पूर्ण केला, दुसरीचा प्रयत्न होताना पाहतोय आपण. आणि इथे मात्र थोडंसं ताळमेळमध्ये गडबड झाली. 2 धावा पूर्ण झाल्या असत्या पण ते एकच पूर्ण झाली आणि एका धावने धावसंख्या पोहोचली आहे 58 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फलंदाज इथं पाहूया कोण असेल. सुंदर चेंडू हाताळला वैभवने. चांगली गोलंदाजी केली आहे. एकच चौकार फक्त या षटकात आलाय. चांगल्या गोलंदाजीला नक्कीच कौतुक केलं वाटतं. लेग बाय रुपयाची शेवटची धाव आणि धावसंख्या होते ती मात्र 59 आणि 60 धावांचं लक्ष आहे. सुंदर गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं, धावांचा वेग कमी केला आणि हेम्सविला आणि फॉरेस्ट ब्रिज 11 या संघाने 60 धावांचं आव्हान स्वतःसाठी घेतलं चेस करला. चला अल्मदीना कॅप्टन आणि छावा 11 कॅप्टन टॉससाठी मंचावर यायची विनंती असेल. आणि मी संदीप जाधवजी साहेबांना विनंती केली की आपण नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते करायचा आहे. संदीपजी जाधव सर मंचावर या, आपल्या हस्ते टॉस केला जाईल. अल्मदीना 11चा कॅप्टन आलेला आहे. छावा 11 आपला संघनायक लवकरात लवकर मंचावर जवळ पाठवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. इंडियन योद्धाच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. 60 धावांचं आव्हान आहे हेम्सविला अँड फॉरेस्ट ब्रिज 11 या संघाला. सलामीचे फलंदाज तयार करायचे. नाणेफेकीचा कॉल करतोय आपण. छावा 11 वर्सेस अल्मदीना 11. छावा 11 संघनायक टॉससाठी लवकर लवकर यायचं आहे. संघमालक आपल्याही विनंती शरद सर आपणही मंचावर यायचं आहे.
माझ्यासोबत आहेत छावा 11 संघाचे संघनायक. आपलं नाव सर? सचिन. आणि संघमालक शरदजी बावळेकर. त्यासोबत अलमदी संघाचे संघमालक संघनायक हां सूरज जाधव यांच्यावर टॉस केला जातोय. संदीपजी जाधव यांच्या हस्ते टॉस केला, खाली टॉस पाडायचा आहे. छापा हा कॉल केला गेला आहे आणि कट आलेला आहे. छावा 11 संघाने टॉस जिंकला. काय निर्णय घेणार आपण? बॉलिंग. छावा 11 बॉलिंग घेतलेले क्षेत्र स्वीकारलंय. तर कॉंग्रॅच्युलेशन छावा 11. एक मिनिट इकडे यायचे कॅप्टन. टॉस जिंकला, आपण बॉलिंग घेतली आहे आणि अलमदीना संघाचं फलंदाजी आपण चांगले पाहिले होते. त्यांनी पहिला विजय मिळवला आहे. आपलाही एक विजय झाला आणि हा मस्ट विन सामना दोन्ही संघांना असणार आहे. किती धावा पण त्यांना रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न कराल, थांबवायचा प्रयत्न कराल? एक 50-60 पर्यंत. 50-60 धावा थांबण्याचा प्रयत्न कराल. चला, व्हेरी गुड, ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. अलमदीनाचे संघनायक आपल्या समोर आहेत. सर, टॉस जिंकलाय तुम्ही. जर हरलाय तुम्ही, जर जिंकला असत तर तुम्ही काय निर्णय घेतला असतात? नक्कीच फलंदाजीच करणार होतो. फलंदाजी करायची होती, म्हणजे निर्णय तुमच्या बाजूनेच लागला. टॉस आला तरी निर्णय आपल्या बाजूने आहे. फलंदाजी करणार तर किती धावापर्यंत मजल मारू शकाल? छावा 11 संघ एक फायटिंग स्पिरिट घेऊन आलेला आहे. पहिला सामना गमावला होता त्यांनी, दुसरा सामना जिंकला आणि हा तिसरा सामना लीगचा आहे. आणि आपला मला वाटतं दुसरा सामना आहे, तिसरा सामना आहे. तर तुम्हाला मस्ट विन सामना आहे. तर काय सांगाल, कशा प्रकारे रणनीती असेल, की धावा करणार? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे असे असतं तरी एक आकडा सांगू शकता किती बंद करू शकाल? 60+. 60+ नक्की धावा आव्हानात्मक असतील. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? तुम्ही किती वर्ष खेळताय MPL मध्ये? फर्स्ट इयर. फर्स्ट इयर म्हणजे तुमचा पहिला अनुभव. का कसं वाटतं हा अनुभव बाकीच्या टुर्नामेंट आणि ह्या MPLच्या योजनेमध्ये काय बदल तुम्हाला जाणवतोय? MPL खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. तर सर्व नियोजकांचं तसंच खूप आभार आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं. ओके, चला, ऑल द बेस्ट, धन्यवाद. जाऊयात आपण सेकंड इनिंगकडे. महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष यांचं शुभ आगमन इथं झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं सुंदरसं आयोजन नियोजन आहे. इथे मात्र महाबळेश्वर तालुक्यातल्या सगळ्या गावातील खेळाडूंना ग्रामीण क्रिकेटचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेता येतोय. त्याचप्रमाणे कमिटीचे सभासद सुशांतजी जाधव, परवेश भाई यांचंही आगमन ग्राउंडवर होत आहे. देर आहे पर दुरुस्त आहे. चला, सामन्याला सुरुवात करायची. अंपरला विनंती असेल आपण सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. इंडियन विरुद्ध आपलं सिलेक्शन लवकरात लवकर लावून घ्या. आणि पंचांना विनंती असेल की आपण त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे.
सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू प्रहार केला. इथे मात्र आक्रमण चढवलं गेलंय. वॉल स्टार्ट. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा षटकाराने केला गेलाय. सुंदर फलंदाजी. इथे मात्र सेकंड इनिंगची सुरुवात अतिशय आक्रमक पद्धतीने केली आहे हेम्सविला या संघाने. धावसंख्या 6 ने खातं उघडलंय. खडे खडे शॉर्ट बडे पाहतो आपण. बिग हिट सुपर षटकार विकेट सीमारेषा पार. हा मात्र वाईड बॉल. स्वेर चेंडू येतोय. अवंत रुपयाची धाव नक्कीच मिळणार आहे. सात धावांचा पाठलाग करत असताना पहिली सुरुवात षटकाराने केली. हा मात्र अवांतर धाव येते 7 म्हणजे 1 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. सुरेख सुरुवात केली आहे. ज्या प्रकारे सुरुवात असायला पाहिजे त्या प्रकारची सुरुवात मात्र हेम्सविला अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11 संघाचा हा सर्वांचा फलंदाज सोमनाथ करतोय. भव्यात पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर आहे गणेश. गणेश टू सोमनाथ. यावेळेस कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली. पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू हाताळला गेला. अवे फ्रॉम द बॉडी टेबल. स्लॉट मध्ये चेंडू टाकणार नाहीयेत आता गोलंदाज. छावा 11 संघाला विनंती असेल आपण सराव करत थोडं मागे करायचा आहे. चेंडू क्रीडांगणात आला नाही पाहिजे. हा पुन्हा प्रहार केलाय. चेंडू फसलाय. चेंडू उंच हवेत क्षेत्ररक्षक खाली आला होता पण शेवटच्या क्षणी नजर आणि हाताची ओंजळ यामध्ये तफावत झाली आणि इथे मात्र अंदाज चुकला आणि झेल सुटलाय. प्रयत्न सुरेख केला गेला होता. धावसंख्या 8 या आकड्यावर पोहोचते. स्ट्राईकला येईल तो मात्र श्री. एक अष्टपैलू खेळाडू आहे श्री. चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी श्रीची पाहिली आपण. त्याच्या जोरावर धावसंख्याचा वेग कमी केला गेला. 72 धावा होणार होत्या त्या मात्र 60 वर येऊन ठेपल्या आणि इथे कुठेतरी फायदा झालाय. तो श्री फलंदाजीसाठी येतोय. कालच्या दिवसात आपण पाहिलं श्रीची धुवाधार फलंदाजी होती. इथे मात्र आज संघासाठी खेळावं लागेल. मस्ट विन मॅच आहे दोन्ही संघांसाठी पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी. हा मात्र लो फुल टॉस. बॅटची कडा लागते. चेंडू मात्र जातो तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. केवळ सिंगल आणि या एका धावेने धावसंख्या 9 या आकड्यावर पोहोचते. 9 नंबर हा एक मॅजिकल नंबर आहे. गणितामध्ये 9 ला खूप महत्वाचं स्थान आहे. नऊचा पाडा जर आपण पाहिला तर 9च्या पाड्यात येणाऱ्या संख्यांची बेरीज जर केली तर ती 9 येते. बाकी कुठल्याही पाड्यात असा ताळमेळ आपल्याला पाहायला मिळत नाही. पाहूयात पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा चांगला प्रहार केलाय. चेंडू आलोंदो कार्पेट येतोय. तो फील्ड होईल तोपर्यंत पाहूया आपण. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. ती मात्र 10 या आकड्यावर. दुहेरी अंकात पदार्पण केलंय. धावसंख्येने 5 चेंडू हाताळले. 10 धावा खर्च केल्यात. चांगलं कमबॅक केलंय षटकारानंतर ते मात्र गोलंदाज गणेशने. पाहूयात स्ट्राईकवर असेल श्री. चांगला प्रहार केला. यावेळेस फॉलो सुंदर क्षेत्ररक्षण गणेशने केले गेले आणि ते श्री आणि गणेश असं अपोजिट होते दोघं आणि इथे मात्र धाव रोखली गेली आहे. एक षटक पूर्ण 10 धावा. जर आपण पाहिलं तर इंडियन योद्धाच्या पहिल्या षटकांती 12 धावा होत्या. इथे 2 धावा कमी खर्च झाल्यात. 2 धावा वाचवल्यात आपल्या गोलंदाजीवरती गणेशने. कंपॅरिझन करताना पाहिलं तर 60 धावांचा पाठलाग करायचा. सरासरी 10ची हवे ती मात्र गाठली गेली आहे. आता 5 षटक शिल्लक 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी तो मात्र हेम्सविलाज अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11 या संघाला. पाहूया इथून पुढे सामना कुठच्या प्रकारे पुढे जाईल. कशा प्रकारे प्रहार केला जाईल. कशा प्रकारे चेंडू हाताळले जातील. इथे मात्र मोठा प्रहार. पहिल्या चेंडू पुन्हा स्वागत केलं ते चौकार आणि गोलंदाजाचं.
बॉलिंग मार्कवर बॉलर आहे अजय. अजयचं स्वागत चौकाराने केलंय. धावसंख्या 14कडे पोहोचवली आहे. सोमनाथ बॅकफुटला गेला, प्रहार केलाय कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू मात्र होतोय फरार, मिळतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी. सोमनाथ मात्र इथे हल्लाबोल करतोय, इरादा पक्का, मिळतोय चौका. सुंदर फटकेबाजी. चेंडू पाहून त्याच्यावर प्रहार केला जातोय. सुंदर फलंदाजी होते सोमनाथ कडून आणि सोमनाथचं योगदान नक्कीच वाख्यांनाजोगं, कौतुक करण्याजोगं. मी कौतुक नक्की करतो फलंदाजाचं. 6 चेंडू 16 धावा काढल्यात. सामना सोपं करायचं, समीकरण सोपं करायचा प्रयत्न चालू आहे, त्यात मात्र यश मिळतं सोमनाथला. धावसंख्या झाली ती मात्र 18. 8 चेंडूंचा खेळ झाला, 18 धावा झालेल्या आहेत. हा सुंदर चेंडू हाताळलाय. इथे पाहूया आपण, चेंडू यष्टीच्या पायावर आदळतोय आणि ही धाव कशा प्रकारे असेल तर बाय रूपातली धाव नक्कीच मिळते. पंचांचा हात येतोय वर, पंजा दाखवला म्हणजे बाय रूपातली धाव. धावसंख्या 19 कडे पोहोचली आहे. पाहूया स्ट्राईकला असेल एक श्री, अष्टपैलू खेळाडू श्री सामना करायचा आहे अजय सारख्या गोलंदाजाचा. अजय हा सुद्धा एक अष्टपैलू संघनायक आहे. इथे मात्र संघासाठी संघनायकाला चांगला खेळ करावा लागणार आहे. हलक्या त्याने खेळला आहे. श्रीला माहिती आहे आता रिस्क घ्यायची गरज नाही आहे. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो कम्प्लीट केला. 20 धावा लागली धावफलकावर या सिंगलने. आणि प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी काढत असताना इथे मात्र 20 धावा लागल्या. 2 चेंडू अजून शिल्लक. दुसऱ्या षटकातले पॉवर प्लेचं हे षटक आहे. अजय पुन्हा एकदा तयार होतोय, मारा करेल तो सोमनाथ साठी. इथे मोठा प्रहाराचा प्रयत्न, चेंडू फटका फसला. फाईन लेग शॉट, फाईनला झेल होतो आणि मात्र विकेट मिळते आहे. इथे मात्र मोठी विकेट मिळवली आहे अजयने. ज्या नावासाठी अजय, ज्या खेळीसाठी अजयचं नाव ओळखलं ते मात्र खेळ इथे करतोय अजय आणि झेल बाद होतोय तो मात्र सोमनाथ. पहिला हादरा, पहिला झटका, पहिल्या विकेटचा पतन, पहिला अडसर दूर केला आपल्या विजयाच्या मार्गातला तो मात्र सोमनाथ. मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडालेले शॉट, फायनलला हा झेल पूर्ण केला क्षेत्ररक्षकाने. नवीन फलंदाज येतोय आकाश. सोमनाथनं आपलं काम नक्कीच केलंय, संघाला आघाडी मिळवून दिली आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातला असणार आहे. स्ट्राईकवर येतोय तो मात्र फलंदाज आकाश. पाहूया आकाशाला गवसणी घालणारे फटके मारू शकतोय का. मोठे फटके खेळावे नक्कीच लागतील. अजयचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. कशा प्रकारे इथे फलंदाज पवित्रा घेईल, मोठा फटका खेळणार की सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार, हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे या षटकात. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक, अंतिम चेंडू शिल्लक. अजय बॉलिंग मार्गवर तयार, राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. स्ट्राईकला आहे आकाश. हा ओव्हरपिच चेंडू, सुंदर चेंडू हाताळलाय. स्वीप करायचा प्रयत्न होता, फटका फसतोय. चेंडू निर्धाव चेंडूने सांगता होते षटक नंबर 2 ची 2 षटकांती 20 धावा. 20 रन्स आफ्टर 2 overs ऑफ द पॉवर प्ले फॉर 1 विकेट. एक विकेट गमावली आहे. नक्कीच सोमनाथला तंबूत परत यावं लागलंय आणि आपण पाहतोय खूप मेहनत घेणारे कमिटीचे मेंबर सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. अध्यक्षांपासून ते खजिनदारांपर्यंत सगळ्यांनी इथे खूप महत्त्वाचं काम केलं. सदस्य सुद्धा असतील, कमिटी मेंबर आहेत महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे 5वं पर्व आपल्यासमोर आहे. आपल्याला एक सुंदर संधी मिळाली आहे सगळ्या खेळूंना, प्रेक्षकांना पर्वणी आहे. क्रिकेटची पंढरी म्हणू शकतो, कुंभमेळा इथे सुरू आहे. आजचा हा 4था दिवस आणि उद्या असणार आहे महाअंतिम दिवस, 5वा दिवस आता या स्पर्धेचा. उद्या आपण पाहणार सुपर 8चा थरार, त्यानंतर सेमीफायनलचा थरार, नंतर मात्र महाअंतिम सोहळा असणार आहे. प्रथम मानांकनासाठी खेळणार हे खेळाडू.
बॉलिंग मार्कवर आहे गणेश. पुनश्च एकदा हा सुंदर चेंडू हाताळला आहे. टप्पा पडला, खाली राहतोय, जमिनीलगत राहिलेला हा चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप चांगलं काम यष्टीमागे केलं जात आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. आगाज अच्छा है, अंजाम क्या होगा देखेंगे. पाहूयात, सुरुवात चांगली केली, शेवट काय होईल पाहूया. गणेश मारा करेल तो श्रीसाठी. श्रीची मात्र संयमी खेळी पाहतोय आपण. 4 चेंडूमध्ये 2 धावा काढल्या गेल्या श्रीकडून. इथे गेअरअप करणार का? दबाव मात्र नक्कीच फलंदाजावर असेल. पाहूयात पुढचा चेंडू गणेशचा श्रीसाठी. आणि यश साडमगणामध्ये बोल्ड आउट झालाय. हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गोल. फलंदाज बाद, मिळते मोठी विकेट. श्री मात्र स्वतःवर नाराज नक्कीच आहे. चुकीचा फटका निवडला आणि सुंदर चेंडू हाताळला गेला. त्रिफळ उद्ध्वस्त. विकेट नंबर 2. आणि बघा सेलिब्रेशन विकेट किपरचं अतिशय सुरेख सेलिब्रेशन आहे. आत्मविश्वास दुणावला गेला. सलामीचे दोन्ही फलंदाज, तडाखेबाज फलंदाज मात्र तंबूत परतवल्यानंतर एक जोश आहे, एक वेगळा जोश संचारला आहे. तो मात्र इंडियन योद्धा या संघामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी एक मिळते आणि हे यश मिळालं आहे. सुंदर गोलंदाजी गणेशची. विश्वास दाखवला संघनायकाने. गणेशवर पहिल्या षटकात 10 धावा खर्च केला, तरी पण पुन्हा चेंडू दिला गणेशच्या हातामध्ये आणि गणेशने आपलं काम, जिम्मेदारी, जबाबदारी पार पाडली आहे. विकेट घेतली गेली आहे. विकेट नंबर 2, 20 या धावावरती. थोडं आता तंबूमध्ये वादळ असेल, गडबड असेल, ती मात्र हेम्सविला अँड फॉरेस्ट ब्रिज इन संघाच्या. वीस वरती दुसरा हादरा, दुसरा झटका, दुसरा अडसर मात्र दूर केला गेला. तो मात्र गणेश्वरपणे गणेशने श्री गणेश केला. स्वतःसाठी पहिली विकेट, संघासाठी दुसरी विकेट मिळवली आहे. गणेशने श्रीला मात्र परतवले तंबूच्या दिशेमध्ये. चांगला चेंडू हाताळला गेला. नवीन फलंदाज येतोय तो मात्र सचिन. इथे मात्र पाहिला आपण दबावाचा तंत्र वापरलं गेलं. श्रीचे चेंडू जास्त धावा कमी, तिकडे तो आपला दबाव हटवण्यासाठी एक वेगळा प्रयत्न करायचा प्रयत्नात श्री मात्र बोल्ड आउट झाला. त्रिफळ उद्ध्वस्त केला गेला. चला त्वरा करा, पुढचा चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप, सुंदर चेंडू हाताळला. आता मात्र इथे थोडासा दबाव दिसतोय हेम्सविला या संघाच्या फलंदाजांवर. दोन्ही नवीन फलंदाज आहेत. दोघांचे खातं उघडणं अजून बाकी आहे. सचिन आणि आकाश. इथे मात्र यांना खेळावं लागेल. सलामचे फलंदाज बाद झाल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांना मात्र थोडंसं इथे विकेटवर राहून धावा बनवाव्या लागतील. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 10 असताना इथे मात्र पाहतो सुंदर गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून. हा फुल टॉस चेंडू खराब चेंडू होता, वेगवान फुल टॉस, परंतु परावर्तित करता नाही आला. फलंदाजाला 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या झाली 21. एक शुभ आकडा धावफलकावर लागलाय 21. 21 रन्स ऑन बोर्ड. सुंदर गोलंदाजी, 4 चेंडू हाताळलेत, 1 धाव खर्च केले, एक महत्त्वपूर्ण एक विकेट मिळवले गणेशने. सामन्यात परत आणले आपल्या संघाला. इथे मात्र जोश दिसतोय. बॅटची कडा लागते. सुंदर क्षेत्रक्षण शॉट थर्डमॅनला केलं जात आहे. डॉट बॉल येतो, निर्धाव चेंडू. ते सांगत आहोत आहे चांगलं कमबॅक इथे मात्र गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकात मात्र कमबॅक करून दिले आपल्या संघाला. या सामन्यात परत आणलंय. चुरशीचा सामना नक्कीच होणार आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे इंडियन योद्धा या संघाकडे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 21. सुंदर चेंडू हाताळलाय. वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. टाळ्या वाजवा बॉलर साठी. अतिशय उत्कृष्ट हाताळलं गणेश. मी कौतुक करतोय. 1 धाव खर्च केली, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आहे. काय हाताळले तिसरं षटक. धावसंख्या 21 वर स्थिरावलेली आहे. थांबवून ठेवलं फलंदाजाला. आता मात्र 2 मिनिटात ड्रिंक्स ब्रेक होतोय. इथे मात्र थोडंसं चर्चासत्र केलं तरी सल्ला मसलत होईल. कानमंत्र दिले जातील. धावा रोखायचा प्रयत्न यशस्वी झालाय इंडियन योद्धाचा. तर इथे मात्र थोडंसं चिंतेचं वातावरण आहे ते मात्र हेम्सविलाच्या गोट्यामध्ये. पाहूया इथे फलंदाजाला काय कानमंत्र दिला जाईल, कशा प्रकारे इथून पुढे गेअर अप केला जाईल. आता उर्वरित चेंडू असेल 18 धावा करायचा जिंकण्यासाठी. त्या मात्र 39. 39 रन्स टू विन इन 18 बॉल्स. आणि महत्त्वाची बाजू असेल की हेम्सविलाकडे 8 विकेट्स आहेत, तर मोठा प्रहार नक्की करावा लागेल. आणि सुंदर असं आयोजन नियोजन महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाकडून केलं जात आहे. त्या बोर्डाचे सदस्य आपण ऑन स्क्रीन पाहत आहोत.
आणि चांगलं इथे आपल्याला व्ह्यू दिला जातो तो मात्र ग्रामीण टेनिस cricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर आपल्याला विनंती असेल की आपण हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि आपलेच बांधव आहेत त्यांना मदत करायची 1 लाख त्यांचे सबस्क्रायबर होण्यासाठी. तर सगळ्या खेळाडूंना विनंती असेल की आपण पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचं सगळ्या व्ह्यूजचं सगळ्या मॅचेसचं घर बसल्या आपण प्रक्षेपण पाहू शकता. जे प्रेक्षक घरातून सामना पाहतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो पहिला सामना 4थ्या दिवसातला रंगतोय तो हेम्सविला फॉरेस्ट ब्रिज इन 11 वर्सेस इंडियन योद्धाज या दोन संघांमध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना इंडियन योद्धाजने 60 धावापर्यंत टार्गेट ठेवलं गेलं हेम्सविलाकडे आणि हेम्सविला त्याचा पाठलाग करत असताना मात्र 3 षटकात 21 धावा 2 गडी बाद अशी अवस्था आहे. पाहूया अजय बॉलिंग मार्कवर येतो. वैयक्तिक कोड्यातलं दुसरं म्हणजे शेवटचं षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला संघनायक अजय. सामना नक्कीच तो चुरशीचा होतोय. इंडियन योद्धाज कमबॅक करतायत. चांगलं षटक हाताळलं गणेशने यामागचं. केवळ 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट मिळवली महत्त्वपूर्ण अशी. श्रीला बाद केलाय. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईकवर सचिन. पाहूया अजय मारा करतोय सचिनसाठी राईट आर्म राऊंड विकेट. हलक्या त्याने खेळलाय. चेंडू मात्र येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही केवळ सिंगल. धावसंख्या 22 या आकड्यावर पोहोचताना पाहतोय आपण. हलक्या हाताने खेळला. पहिला चेंडू स्ट्राईकला. आता मात्र आकाश येईल आणि इथून पुढे मात्र आकाशाला गवसने घालणारे फटके खेळावे लागतील. चेंडूला हवाई सफर करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. पाहूयात कशा प्रकारे खेळी होते. समोर असणारा गोलंदाज अजय एक नावाजलेला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. संघनायक आहे इंडियन योद्धाचा आणि ते योद्धाचा खेळ आपल्याला चांगल्या प्रकारे पाहतोय. धावसंख्या 22 2 गडी बाद 22 धावा. हा मात्र सुंदर चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल. समीकरण पाहूयात. 16 चेंडू 38 धावांची गरज. हा मोठा प्रहार. इथे मात्र थोडस दडपण हलकं होत आहे. मोठा प्रहार येतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग बिग 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 सुपर षटकार 6 धावा. पहा कशा प्रकारे चेंडूचा सामना केला. चेंडू पाहिला पुढे सरसावलाय आणि एक पाय पुढे काढून हा फटका खेळला. मिड विकेटच्या सीमा रेषा पार चेंडूला भडकवलाय. खणखणीत दणदणीत षटकार लगावलाय आणि हा षटकार नक्की दडपण हलकं होतं हेम्सविला अँड फॉरेस्ट ब्रिज इन 11 या संघाचं. धावा 6 ने पुढे जात आहेत. 28 या आकड्यावर. समीकरण पाहूयात. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. सुंदर अशी फटकेबाजी पाहिली आपण. आकाशने एक मोठा फटका नक्कीच खेळला आहे. अशाच फटक्यांची आवश्यकता संघाला. तर पुढच्या बाजूला अजय प्रयत्न करेल विकेट घेण्याचा. चेंडू निर्धाव काढण्याचा. पाहूयात पुढचा चेंडू. अजय टू आकाश. यश डाऊन द लेग साइड कर आणि इथे मात्र काय होतं त्रिफळ उद्ध्वस्त होतं. वॉट बॉलिंग. सफल झाला फलंदाज पाहिला. फुलर लेजी डिलिव्हरी आणि राईट आर्म राऊंड विकेट. तुम्हाला एक नक्कीच एक सुंदर अशी जागा मिळते. तुम्हाला एक दिशा मिळते. कोण मिळतोय गोलंदाजाला मिडल स्टंप किंवा लेग उडवण्याचा आणि इथे तोच प्रयत्न झाला. फुलर लेनचा हा चेंडू 2 पायामधून चेंडू जातोय. यश उद्ध्वस्त करतोय. इथे मात्र रिवेंज घेतला गेलाय. बदला घेतला गेला. एक तेरी एक मेरी चलती रहेगी दुनियादारी. दोन्ही पायाच्या मधून गॅप होता मोठा आणि तिथे मात्र विकेटला नाही तोटा. विकेट मिळते नंबर 3 ची. तिसरा हादरा मिळतो. आकाशला मात्र माघारी परतावं लागेल. सुंदर गोलंदाजी अजयची. ज्यासाठी अजय गोलंदाजीवर आला होता ते मात्र काम संघासाठी केलंय. विकेट मिळवली. आकाशला बाद केला गेला. नवीन फलंदाज पाहूया कोण येतोय. सुयश. चला लवकरात लवकर सुयश आपण खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. या पुढचा सामना
मोठा प्रहार केला यावेळेस मात्र कडे कडे शॉट मध्ये चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार षटकार 6 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा संघाला मिळतील 6 धावा. षटकारने खातं उघडले सुयशने सुंदर फटका सजवला लेग शॉट टाकला. हा फुलर लेनचा चेंडू पुन्हा डावी शोधण्याचा प्रयत्नात हा चेंडू मात्र ओव्हरपिच गेला. फलंदाजाने स्लॉग हिट केलाय आणि चेंडू मिड विकेट सीमारेषा पार घालवलाय. धावसंख्या झाली आहे 34. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या नक्कीच काढल्या जातात. विकेट मिळवले परंतु धावा सुद्धा आल्या गेल्यात. सामना चुरशीचा नक्की होतोय. दोन्ही संघांना समान संधी इथून पुढे सामना जिंकण्याची आहे. पाहूया कुठला संघ इथे बाजी मारणार आहे. इथे मात्र शफल झाला फलंदाज हलक्या तरी खेळला. कव्हर्स मध्ये चेंडू जातोय. धाव पूर्ण केला. दुसरा प्रयत्न होतोय. यस नो मध्ये काय होतंय पाहूयात. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. पाहूया धावसंख्या होती ती मात्र 35. 4 षटक पूर्ण 35 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. आता 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा असं समीकरण आहे. समीकरण सोडवावं लागेल. गुणोत्तर सोडवावं लागेल. ते मात्र हेम्सविला या संघाला सामना जिंकण्यासाठी स्पर्धेतला आपला आव्हान कायम ठेवण्यासाठी. पाहूया इंडियन योद्धा पुन्हा कमबॅक करणार का. दोन्ही बॉलरचे 2-2 षटक पूर्ण झाले. मात्र नवीन गोलंदाज असणार आहे. नवीन गोलंदाजाला इथे आपलं किमिया दाखवावी लागेल. चला नो मीटिंग संघ टीम्स आपलं काम चालू ठेवायचं आहे. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय इंडियन योद्धाचे खेळाडू त्याचप्रमाणे प्रेक्षक सुद्धा आहेत. ज्यांची वेळोवेळी कॅमेरामनला मदत होते असे अनिकेत स्क्रीनवर पाहतोय आपण. त्यांना कॅमेरामनचे चहेते आहेत. सपोर्टर्स आहेत. अनिकेत बॉलिंग मार्कवर येतो. मंथन पाहूया मंथन इथे मंथन करेल का. एक मंथन आपल्याला माहिती आहे समुद्र मंथन झालं होतं जेव्हा देवाडी दानव यांचा मध्ये चुरस होती तेव्हा समुद्र मंथन झालं होतं. त्यातून बॉलिंग मार्कवर राज नावात दुरुस्ती होते. राज होतो बॉलिंग मार्कवर. पाहूया राज आपल्या गोलंदाजीने या सामन्यात राज करेल का. पहिला चेंडू कटार. ओहो सुंदर चेंडू हाताळला. ऑफ कलर चेंडू. काय चेंडू हाताळला. योग्य टप्प्यावर चेंडू पडतोय. फिरकी घेतोय आणि हा DOT डॉट बॉल येतोय. 11 चेंडू 25 धावांची गरज. इथे पाहूया आउट ऑप्शन तो हा बाहेर चेंडू टाकला होता. हा वाईड बॉल येतोय. सोयरी चेंडू असणार आहे. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न. फलंदाज मात्र जागेवर होता. सुयश मोठे फटके नक्कीच खेळू शकतो. प्रहार करू शकतोय. शफल झाला तिथे का चांगला चेंडू हाताळला राजने. सुंदर चेंडू हाताळला. हा मात्र डॉट बॉल येतोय. पुण्याचा DOT डॉट. धावसंख्या 36. समीकरण पाहूयात. उर्वरित चेंडू आहेत 10 धावा करायच्या त्या मात्र 24. हा मोठा प्रहार इन द आर्क आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट. स्लॉग हिट केलाय सुयशने. दुसरा षटकार हाताळला. इथे मात्र सुंदर फलंदाजी आणि धावसंख्या होते ती मात्र 42. सामना सोपा होतोय. आता मात्र जिंकण्याच्या 18 धावा. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सुंदर फटकेबाजी खेळली. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका. मोठा प्रहार. चेंडू उंच हवेत. अंतर कापू शकेल का पाहूया. अजयच्या खाली येतोय. ओहो इथे मात्र विकेट. सुपर षटकार. 6 धावा. इथे मात्र सुयशची हवा. संघाला मिळतील 6 धावा. फटक्यात होतं वजन. धावा मिळत आहेत अर्धा डझन. शफल झाला पुण्याच्या स्लॉट मध्ये चेंडू. लॉंग ऑन सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू आला सीमारेषा पार. मोठा प्रहार मिळतोय षटकार. 6 धावा.
48 धावा लागल्या गेल्यात. समीकरण सोपं होत आहे. आता मात्र पाहूयात उर्वरित 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू 12 धावा, 12 धावा 8 चेंडू असं समीकरण. बली मार्कवर राज, इथे मात्र राजवर राज केले फलंदाज सुयशने आणि संघासाठी यशाचा मार्ग मोकळा करायचा प्रयत्न करतोय. संघर्ष मोठा आहे. इथे चांगलं कमबॅक केलं आहे पुन्हा गोलंदाज राजने. हा निर्धाव चेंडू होतोय. योग्य टप्पा नक्कीच शोधावा लागेल राजला. अचूक मारा करावा लागेल. निर्धाव चेंडू नक्की हाताळावा लागेल. पुढचा चेंडू. हा पुन्हा एकदा अलंद कार्पेट खेळायचा प्रयत्न. चेंडू येतो विकेटला तैनात आहे परंतु चेंडू होतोय फरार आणि हा मिळतोय चौकार. 4 धावा. सुयशने मात्र यश खेचून आणल्यासारखं झालं. इथे मात्र मोठे प्रहार केलेत. चांगली फटकेबाजी. तब्बल 17 धावा कुठल्याही या षटकामध्ये. 5 षटक पूर्ण 52 धावा. विजयासाठी आता मात्र गरज आहे 8 धावांची. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू शरीरालगत. इथे मात्र कमिटीला विनंती असेल थोडंसं आपण खेळपट्टीची साफसफाई करायची आहे. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. चुरशीचा सामना. जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. अतिशय सुंदर सामना रंगतो आपल्या समोर. सामना आवडला असेल आपण टाळ्यांची बरसात करायची, आशीर्वाद द्यायचा, उत्साह वाढवायचा खेळाडूंचा. आणि पहिला चेंडू प्रहार केला. चेंडू मात्र डीप कव्हर मध्ये जातो. अशी तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि मिडून विकेट. ओहो. धावसंख्या 54. 6 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर आहे सागर. रोखू शकेल का सागर? 6 धावा. 5 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे सचिन. अव्यात सचिन सामना करतो सागरचा. मोठा प्रहार बिग हिट केला. इथे मध्ये चेंडू येतोय डीप स्कोअर लेगला आणि हा मात्र होतो षटकार. विजयी फटका. विजयी संघ होतो तो मात्र हेमविलास अँड फॉर्सब्रिज 11. सुंदर फलंदाजी सचिन आणि सुयशनी यश खेचून आणलंय. सुंदर फलंदाजी केली आहे. जल्लोष होतोय हेम्सविला अँड फॉर्सब्रिज 11 संघाचा. दुसऱ्या बाजूला इथे मात्र पराभव चाखावा लागतोय इंडियन योद्धा संघाला. वेल प्लेड बोथ टीम्स. हार्ड लक इंडियन योद्धाज. सुंदर फलंदाजी सचिन आणि सुयशची.